नमस्कार मंडळी, सुभाषित रत्नानी या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आधी आजचा जो सुभाषिताचा भाग आहे, जो श्लोक आहे, तो आधी आपण म्हणणार आहोत। निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पतः प्रविचलन्ति पदं न धीराः। हा एक 4 चरणांचा श्लोक आहे, सुभाषित आहे मंडळी। याचा आधी आपण शब्दशः अर्थ बघूया आणि मग त्याच्यातनं सुभाषितकारांना आपल्याला काय समजावून द्यायचं आहे ते बघूया। पहिल्या चरणामध्ये, पहिल्या ओळीमध्ये सुभाषितकार म्हणतायत, निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु। स्तुवन्तु म्हणजे स्तुती करणं, निंदन्तु म्हणजे निंदा करणं, नीती निपुण माणसं। जर का जो नीती निपुण माणूस आहे त्याने आपली निंदा करो किंवा स्तुवन्तु स्तुती करो। लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम म्हणजे भरपूर संपत्ती, भरपूर लक्ष्मी आपल्याकडे येवो अथवा आपल्याकडनं ती निघून जावो। आणि मग तिसऱ्या ओळीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा। अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा म्हणजे अद्य म्हणजे आज, आज जरी मरण आलं तरी सुद्धा, किंवा युगांतरे, युगांतरेचा अर्थ काय द्यायचा आहे, भरपूर काळानंतर, प्रदीर्घ काळानंतर, दीर्घ काळानंतर जरी मरण आलं। आणि चौथ्या ओळीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, न्यायात् पतः प्रविचलन्ति पदं न धीराः। तरी सुद्धा आपला जो न्यायाचा मार्ग आहे, जीवनामध्ये चालताना जो ज्ञानाचा मार्ग आहे, तो मार्ग मात्र धीराः धैर्यवान माणूस, श्रेष्ठ प्रतीचा माणूस कधीही आपला तो मार्ग सोडून जात नाही। आता परत एकदा सगळ्याचा, ज्याला आपण योग्य असा अर्थ बघूया, एकत्रित अर्थ बघूया योग्य असा। सुभाषितकाराने सांगितलेलं आहे, जी व्यक्ती श्रेष्ठ प्रतीची असते की नाही, जी व्यक्ती धैर्यवान असते की नाही, त्या व्यक्तीची जर का समाजातल्या नीतिनिपुण माणसांनी निंदा केली तरी सुद्धा ती व्यक्ती दुःखी होत नाही, स्तुती केली तर ती व्यक्ती हुरळून जात नाही। कोणती व्यक्ती? जी व्यक्ती श्रेष्ठ प्रतीची आहे, जी व्यक्ती धैर्यवान आहे। पण सामान्य माणसाचं कसं असतं वागणं? एखाद्याने जर का आपली निंदा केली तर आपल्या मनात दिवसभर त्या गोष्टीचा राग राहतो किंवा आपल्याला वाईट वाटत राहतं, म्हणजे अख्खा दिवस आपण त्या विचारात घालवतो। किंवा एखाद्याने जर का आपली स्तुती केली तर अगदी आपल्या जमिनीवरचे पाय सुटल्यासारखं आपल्याला पूर्ण दिवसभर वाटत राहतं, आपण त्या विचारामध्येच राहतो मंडळी, वा त्यांनी माझी स्तुती केली, म्हणजे आपल्याकडनं त्या दिवशी काम काहीच घडत नाही। पण जी धैर्यवान लोक आहेत, श्रेष्ठ प्रतीची लोक आहेत, ती संतुलित असतात। कोणी निंदा केली म्हणून रागराग करून स्वतःचा दिवस वाया घालवत नाहीत, किंवा कोणी स्तुती केली म्हणून खूप काही गर्व चढून त्या गर्वामध्येच ते मशगूल राहत नाही, त्यांनी स्वतःचं मूल्यमापन केलेलं असतं। दुसरं त्यांनी काय म्हटलेलं आहे, अशा धैर्यवान श्रेष्ठ प्रतीच्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती आली तर त्याला हर्षवायू सुद्धा होत नाही, किंवा लक्ष्मी जरी निघून गेली तरी सुद्धा ती व्यक्ती दुःखाने आपला ऊर बडवून घेत नाही। पण सामान्य माणूस काय करत असतो, भरपूर संपत्ती आली की बाप रे, काय करायचं आणि काय नाही असं होऊन जातं। अगदी स्वर्ग 2 बोटं उरल्यासारखं वाटतं त्या व्यक्तीला, किंवा जर का ती संपत्ती निघून गेली, दारिद्र्य आलं तर दुःखाने ऊर बडवायला लागतो तो माणूस। पण जो धीरा आहे, जो श्रेष्ठ प्रतीचा माणूस आहे, तो असं वागत नाही। संपत्ती येऊ दे किंवा निघून जाऊ दे, तो त्याचं मन
त्याचं जीवन त्यांनी संयमित ठेवलेलं असतं. किंवा त्याला जर का कळलं की आजच्या आज आपल्याला मरण येणार आहे, तरी सुद्धा ती व्यक्ती विचलित होत नाही. किंवा तिला सांगितलं, अशा व्यक्तीला, धैर्यवान व्यक्तीला, की तुला अनेक 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 वर्षांनी मरण येणार आहे, तर ती व्यक्ती असं म्हणत, बापरे इतकी वर्ष अजून जगायचं आहे, हे जीवन नको झालंय, असा सुद्धा विचार त्या व्यक्तीच्या मनात येत नाही. मरण आत्ता येऊ दे किंवा अनेक वर्षानंतर येऊ दे, ती व्यक्ती स्थिर मनाचीच असते. आणि कशी असते, सगळ्यात महत्वाची शेवटची ओळ म्हणजे कोणतीही परिस्थिती अशा व्यक्तीवरती येऊ दे, अनुकूल येऊ दे किंवा प्रतिकूल येऊ दे, पण ही श्रेष्ठ प्रतीची व्यक्ती, धैर्यवान व्यक्ती, स्वतःचा जीवनाचा जो मार्ग आहे, साधा सुद्धा नाही, न्यायाने चालण्याचा मार्ग आहे, त्या मार्गावरनं ती बाजूला होत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रतिकूलता येऊ दे किंवा अनुकूलता येऊ दे, ती व्यक्ती न्यायानेच वागत असते. न्यायाचं आचरण ती सोडत नाही. हा अर्थबोध, भावार्थ मंडळी तुमच्या लक्षात आलाय? म्हणजे आपल्याला ह्या सुभाषितामधनं काय शिकायला मिळालं? की जीवनामध्ये जगत असताना सुख आणि दुःख हा लपंडाव असल्यासारखा आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. कोणताही प्रसंग येवो, दुःखद प्रसंग येवो किंवा सुखद प्रसंग येवो, आपण मात्र आपला जो जीवनाचा मार्ग आहे, प्रामाणिकपणाचा, नीतिमत्तेचा, त्याद्वारेच आपण जीवनाची वाटचाल केली पाहिजे. हा बोध आपल्याला या सुभाषितामधनं मिळतो मंडळी. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद मंडळी.